Good morning, students. Today we are going to learn about the basic concepts of geometry. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीचे बेसिक कन्सेप्ट शिकूया. ठीक आहे? तयार आहात तुम्ही? गुड. फर्स्ट we will learn line passing through points. Means how many lines can you draw through a single point? एका पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकतात? Then how many lines can you draw through 2 points? 2 पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकतात? And then we will learn about the concurrent lines. मग concurrent lines विषयी माहिती जाणून घेऊया. चला. फर्स्ट वी लर्न लाईन पासिंग थ्रू वन पॉइंट. एका पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकतात? बघा, फर्स्ट वी हॅव टेकन अ पॉइंट. एक पॉइंट घेतलेला आहे. आता या पॉइंट मधून जाणाऱ्या लाईन पहा. फर्स्ट लाईन इज लाईन एक्स, अनदर लाईन इज लाईन झेड, द थर्ड लाईन इज लाईन एम. देन हाऊ मेनी सच लाईन्स कॅन यू ड्रॉ थ्रू अ सिंगल पॉइंट? एका पॉइंट मधून जाणारा अशा तुम्ही किती लाईन काढू शकता? विचार करा. Now observe the second picture. Here, so many lines pass through a single point. ह्या एका पॉइंट खूप लाईन गेलेल्या. याच्याविषयी आणखी काढता येईल मधून. हे बघा, मध्ये गॅप आहे, इथे सुद्धा काढता येईल. Then how many lines can you draw a single point? एका पॉइंट मधून किती लाईन काढता येईल? You can draw an infinite number of lines. म्हणजे एका पॉइंट मधून खूप लाईन काढता येईल. इतक्या यू कॅन नॉट काउंट, मोजता येणार नाही. An infinite number of lines can pass through a single point. ठीक आहे? Then we will learn about the concurrent lines. What is meant by concurrent lines? कशाला म्हणायचं? When 3 or more than 3 lines pass through the same point, they are called concurrent lines. म्हणजे एका पॉइंट मधून 3 किंवा 3 पेक्षा जास्त लाईन जर जात असेल तर त्यांना म्हणायचं कॉन्करंट लाईन्स. नाउ ऑब्झर्व द फिगर ऑफ कॉन्करंट लाईन्स. बघा, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन अँड द थर्ड लाईन. 3 लाईन आहे, दिसतात तुम्हाला? कोणत्या 3 लाईन? बघा, लाईन एटी, लाईन एमबी and line SN. All these 3 lines pass through a point Z. या Z मधून गेलेल्या आणि 3 लाईन आहे. सो these lines are called concurrent lines. या 3 लाईनला concurrent lines म्हणतात. The common point through which they pass is called point of concurrence. Point of concurrence कोणाला म्हणायचं? The common point through which they pass. ज्या पॉइंट मधून या 3 लाईन गेलेल्या आहेत त्याला म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्करन्स. सो हियर पॉइंट झेड, दिस पॉइंट झेड इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. अँड लाईन एटी, लाईन एस एन अँड लाईन एम बी, these 3 lines are concurrent lines. लक्षात आलं? नाव we will do a small activity. कोणती ऍक्टिव्हिटी बघा? Here there are 4 lines and which activity is given? Name the concurrent lines and their point of concurrence. या बाजूला जो तुम्हाला पिक्चर दिसतोय ना, त्यामधल्या कॉन्करंट लाईन्स कोणत्या आहे आणि त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता आहे सांगता येईल का? चला विचार करा. व्हेरी गुड. लाईन एस टी, लाईन ई एफ, लाईन एक्स वाय and line and M. All these 4 lines are concurrent lines. बघा, line ST, line MN, line XY and line EF are concurrent lines. Then which is the point of concurrence? या चारही लाईनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता आहे? हा बघा, पॉइंट ओ. कारण या पॉइंट ओ मधून या चारही लाईन गेलेल्या आहेत. सो their point of concurrence is O. लक्षात आलं? Now, here is the another activity for you. Which figure shows the concurrent lines? या ठिकाणी तुम्हाला 3 फिगर्स दिसतात. The first figure, the second figure and the third figure. Which figure shows the concurrent lines? Figure A, फिगर बी और फिगर सी. सांगा कोणती कॉन्करंट लाईनची फिगर आहे?
Figure C, very good, because here there are 3 lines. ठीक है नहीं है? Here line R, line S and line T. All these 3 lines intersect at 3 different point. पण 3 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहे. आणि कॉन्करंट लाईन करायला म्हणायचं की 3 or more than 3 लाईन इंटरसेक्ट ऍट अ सिंगल पॉइंट, एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाले असं. याला काय म्हणायचं? बिकॉज हिअर देर आर ओनली 2 लाईन्स, 2च लाईन आहे. कॉन्कर लाईन मधलं कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त लाईन असल्या पाहिजे. सो इन द फिगर सी, लाईन जे, line K and line N. Here there are 3 lines and all these 3 lines intersect at point P. So figure C shows concurrent line. ही जी तिसरी फिगर आहे ती concurrent line ची आहे. ठीक आहे? Now we will learn lines passing through 2 points. आता 2 पॉइंट मधून जाणाऱ्या किती लाईन काढू शकता? सो फर्स्ट वी विल कंडक्ट अ स्मॉल ऍक्टिव्हिटी करूया. कोणती? टेक 10 पॉइंट. बघा, आय हॅव टेकन 10 पॉइंट. तुम्ही 10 पेक्षा कमी घेऊ शकता किंवा 10 पेक्षा जास्त घेऊ शकता. नाव सिलेक्ट एनी 2 पॉइंट. आपल्याला शिकायचं काय? लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट. 2 पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकता? चला सिलेक्ट करायचं का? सो point H and point L. I have taken these 2 points. Now draw a line which should pass that point H and L. ह्या H मधून आणि L मधून जाणारी लाईन काढूया. किती लाईन गेल्या? ओनली अ सिंगल लाईन. चला पुन्हा ऍक्टिव्हिटी करूया. नाउ टेक पॉइंट N and point A and draw a line that should pass through these 2 points. या 2 पॉइंट मधून लाईन काढायची आहे. किती गेली? सिंगल. आणखी या 2 पॉइंट मधून जाणाऱ्या आणखी जास्त लाईन काढू शकता का? नो. वन अँड ओनली वन लाईन कॅन पास थ्रू एनी 2 पॉइंट. 2 पॉइंट मधून जाणाऱ्या फक्त एक आणि एकच लाईन काढू शकता. समजलं? आणि यू कॅन ड्रॉ इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स थ्रू अ सिंगल पॉइंट. एका पॉइंट मधून खूप जाता येईल, पण 2 पॉइंट मधून मात्र एकच लाईन जाऊ शकते. बा इथं पण एकच लाईन पास गेलेली आहे, लाईन AN, आणि इथे पण एकच लाईन पास झाली, लाईन HN. नाव अनदर ऍक्टिव्हिटीज फॉर यू. आता तुम्हाला पुढची ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला करायची आहे घरी स्वतःहून. काय करायचं आहे? टेक अ पॉइंट M. एक पॉइंट M घ्यायचा अँड ड्रॉ ऑल द पॉसिबल लाईन्स दॅट कॅन पास थ्रू दॅट पॉइंट M. ह्या पॉइंट M मधून जाणाऱ्या जितक्या लाईन जाऊ शकत असेल तितक्या लाईन तुम्हाला काढायच्या. ठीक आहे ना? सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी लाईन्स कॅन यू ड्रॉ थ्रू अ पॉइंट? एका पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकतात याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. थर्ड, टेक एनी 2 पॉइंट P and Q. 2 पॉइंट घ्यायचे P and Q अँड ड्रॉ लाईन दॅट पासेस थ्रू बोथ ऑफ देम. या P आणि Q मधून जाणारी लाईन काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे? अँड द फोर्थ क्वेश्चन इज, हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू 2 पॉइंट्स? 2 पॉइंट मधून तुम्ही किती लाईन काढू शकता? त्याला तुम्ही मग ही ऍक्टिव्हिटी, ठीक आहे, गुड, स्वतःहून करायची आहे. आणि पुढचं पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे? राईट द डेफिनेशन ऑफ कॉन्करंट लाईन. कॉन्करंट लाईनची डेफिनेशन लिहायचं आहे. देन ड्रॉ द कॉन्करंट लाईन्स. यू कॅन ड्रॉ 3 लाईन्स, यू कॅन ड्रॉ 4 लाईन्स. म्हणजे तुम्हाला 3 किंवा 3 पेक्षा जास्त लाईन काढायचं. देन यू हॅव टू राईट द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. त्याच्या तुम्ही कॉन्करंट लाईन काढलेले आहे त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स पण लिहायचा. ठीक आहे? म्हणजे कॉन्करंट लाईनचे नावं पण लिहायचे आहे, त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स पण लिहायचा. कराल तुम्ही? व्हेरी गुड.